दर्द दिल भाग 7। मन्या कॉलेजमध्ये आला। सर्व मात्र टेन्शनमध्ये बसले होते। कोणी काहीच बोलत नव्हते। ते पाहून मन्या, काय झालं, तुम्ही एवढे शांत का? सुरेश मन्याजवळ येत, काय भाई, तुम्ही कॉलेजवर 4 ते 5 दिवस आलाच नाही, तर सर्व गेम पलटला राव। मन्याने सिगरेट काढून ती पेटवली। अजय म्हणाला, भाई लोचा झाला, कॉलेजतर्फे डान्स स्पर्धा होणार आहेत, त्यात समीर व सायलीने भाग घेतला आहे। मन्याला खूप राग आला। मन्या अजयची कॉलर धरत, तुम्ही काय झक मारत होता, मला का सांगितलं नाही? त्याच वेळी रोहित मन्याजवळ जात, भाई आम्हालाही माहीत नव्हते, तू न आल्यामुळे आम्हीही आलो नाही। आज लेक्चरला जाताना एका क्लासरूममध्ये समीर व सायली डान्स करताना दिसले। मन्याला खूप टेन्शन आले। त्याने विचार केला, जेवढे राहुल व सायलीला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय, तर ते तेवढेच दूर जात आहेत। इतक्यात राहुल आला। राहुलला पाहताच मन्याने आईची तब्येत कशी आहे असे विचारले। त्याने ठीक आहे आता असे म्हणत लेक्चरला येण्याबद्दल विचारलं। सर्वजण नाही म्हणताच तो लेक्चरला निघून गेला। राहुलने क्लासरूममध्ये सायलीची खूप वाट पाहिली, पण सायली लेक्चरला आलीच नाही। थोड्या वेळाने मन्यासुद्धा टेन्शनमध्येच उठला आणि क्लासरूमकडे निघाला। त्याच्या मागे सगळेच निघाले। मन्याला जाताना खिडकीतून समीर व सायली डान्सचा सराव करताना दिसले। त्यांच्यासोबत डान्स मास्टरही होता। त्यांना पाहून मन्याचा मेंदू सुन्न झाला। त्याला काय करावे ते सुचेना। त्याची तळपायाची आग मस्तकाला भिडली। त्याला आता राग अनावर होऊ लागला। त्याने आज शिरून समीरची व मास्तरची खूप धुलाई केली। सायली खूप आरडाओरडा करत होती। त्या क्षणी मन्याच्या कानावर भाई हे शब्द पडले। त्याने पाहिले तर बाजूला मित्र होते। मन्या गालातल्या गालात हसत स्वप्न आहे म्हणून बाहेर आला। राहुल व सायलीला एकत्र आणण्याची संधी हातातून निघून गेली होती। कोणाला काहीच सुचत नव्हते। सर्व टेन्शनमध्ये बसले होते। इतक्या सुरेश म्हणाला, मला एक कल्पना सुचली आहे। मन्या दुर्लक्ष करत सिगरेट ओढू लागला। भाई मी काय म्हणतोय ते ऐक तरी एकदा, असं सुरेश म्हणताच मन्याने त्याच्याकडे पाहत इशारा केला। इशारा करताच सुरेश म्हणाला, भाई आपण सर्वजण रात्री समीरच्या घरी जाऊ, त्याला पेदम मारायचा। मन्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। सुरेशच्या खांद्यावर हात ठेवत मन्या म्हणाला, चालतंय, आज रात्री त्या सम्याचा गेम करू। रोहित उठत म्हणाला, भाई तू कशासाठी येतोयस? या कामासाठी आम्ही तिघेच जातो आणि त्याचा गेम वाजवतो। यावर मन्या म्हणाला, ठीक आहे, पण ध्यानात असू द्या, त्याला कोठेही न मारता फक्त त्याचा पाय शेवटून काढा, मग बघतो कसा सायलीसोबत नाचतोय। आणि त्यामुळे राहुल इन समीर आउट। आणि सर्वात महत्त्वाचं, समीरला समजता कामा नये की हा खेळ आपण खेळतोय। असे म्हणत मन्या सिगरेट ओढू लागला। खूप रात्र झाली होती। अजय, सुरेश व रोहित सर्व तयारी करून म्हणजेच हातात हॉकी स्टिक घेऊन लपत छपत समीरच्या घरात घुसले। त्याच वेळी त्यांना कुत्रे भुकत येताना दिसले। ते घाबरले। रोहितने सोबत आणलेला प्रे काढून त्याच्या तोंडावर मारला। कुत्रा जागेवर बेशुद्ध पडला। हे पाहून तिघाच्या जीवात जीव आला। तिघे एकमेकांना धीर देत घरात घुसले। घरात जाताच एका खोलीत त्यांना समीरचे आई बाबा झोपलेले दिसले। ते सर्वजण पायऱ्या चढून दुसऱ्या रूमकडे गेले। ज्या खोलीत गेले तिथे खूप काळोख होता, काहीच दिसत नव्हते। तिघे अंदाज घेत बेड जवळ आले। कोण झोपले आहे हे ओळखू येत नव्हते। तरीही समीर असावा असा अंदाजाने रोहितने त्याच्या तोंडावर प्रे मारला आणि बेशुद्ध केले। आणि तिघांनी त्यांच्यासोबत आणलेल्या हॉकी स्टिकने पायाच्या दिशेने मारण्यास सुरुवात केली। इतक्यात बाहेरून कोणीतरी येते असे दिसताच ते खूप घाबरले। तिघांनाही काय करावे ते सुचेना। समोर एक खिडकी दिसली। तिघेही खिडकीतून बाहेर पडले। समीर आपल्या खोलीत येत लाईट लावून बेडवर झोपला। तिघेही खूप आनंदात होते। काम फत्ते झाले अशा आविर्भावात निघणार तोच अजय म्हणाला, आपण त्याला एवढे मारले पण तो ओरडला कसा नाही? रोहित, अरे यार, कुत्र्याची अवस्था पाहिली ना? तसाच समीर सुद्धा बेशुद्ध पडला होता, सकाळीच त्याला समजेल, चला आता, असे म्हणत तिघेही निघणार। त्याच क्षणी सुरेश दोघांकडे पाहत म्हणाला, यार समीरची सुद्धा पार्टी जाम आहे। रोहित म्हणाला, आपणास काय करायचे आहे? चला आता कोणीतरी पाहेल, असे म्हणत निघून गेले।